प्राप्तवी प्राप्त स्थळी. कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, ज्यांच्या मनामध्ये सदैव शांतता वास करते. विद्या विनय यामध्ये परिपक्व दिशा घातलेली, दगडातील पिसर रसातील अमृत, जगत कल्याणासाठी उत्तीर्ण झालेले, पाचव्या वेदाचे निर्माते आणि सदैव वैकुंठ गमन असणारे असे असणारे विष्णुवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग आजच्या या कीर्तन निरूपणासाठी विठ्ठल विठ्ठल. आधी एक गोष्ट सांगायची म्हणजे कीर्तन म्हणजे काय हो? कशाला म्हणायचं कीर्तन? उगा काही काम नाही म्हणून कीर्तन करायचं असं आहे का काय? उगा काही काम नाही म्हणून सत्य करायचं असं आहे का काय? अजिबात नाही. कीर्तन म्हणजे काय लक्ष देऊ नये का? डोळ्यात तलाव नसतात तरी ते भरून येतात. डोळ्यात तलाव नसतात दादा तरी ते भरून येतात. ओढ कापड नाहीये तरी ते शिवले जातात. निसर्ग बायको नाहीये तर तो रुसला जातो. वातावरण माणूस नाहीये तर तो बदलला जातो. आणि बदललेल्या माणसाला पुन्हा बदलाव माणसामध्ये अन्यकरिता केलं जातं ना, ते म्हणजे कीर्तन. विठ्ठल. आधी मला सांगा, तुम्हाला माझी भाषा कळते ना? महिला वर्ग काय अडचण? पुरुष वर्ग तुम्हाला काय अडचण? कसलं टेन्शन नाही ना? आता काय सांगू महाराज, कोणाला कसलं टेन्शन, कोणाला कसलं. एक जण माझ्याकडे आलं आणि मला म्हणलं, ताई म्हणे माझं फार पोट दुखते. मी म्हणलं केव्हापासून? म्हणे आमच्या शेजाऱ्यांनी गाडी घेतली ना तेव्हापासून. तसं तुम्हाला काही टेन्शन वगैरे नाही ना? मग आता माझ्या कीर्तनाला बसले की एकदम ताट बसायचं. बसलात का? करायची का कीर्तनाला सुरुवात? आता तुम्ही म्हणाल ताई एवढे उशीर केलं ते काय होतं? विठ्ठल. बघा, या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचे, व्यापकतेचे, महानतेचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतात. एवढा मोठा जगाचा बाप हे आपण शब्दातही सांगू शकत नाही, पण आपल्या भक्ताकरिता किती छोटा झाला हो. तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा जगाचा बाप आपण शब्दातही सांगू शकत नाही, पण आपल्या भक्ताकरिता किती छोटा होतो. पुढे तुकोबाराय म्हणतात, बघा आपण ज्याप्रमाणे भक्ती करू ना त्याप्रमाणे तो भगवंत तुमच्या आमच्या इच्छा पूर्ण करतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. पुढे जाऊन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा जगाचा बाप अख्ख्या जगाला दान करतो. एवढा जगदाने, पण आपल्या भक्ताकडे काय मागतो? मागे तुळशी दळ पाणी, एक तुळशीचं पान मागतो. शेवटी तुकोबाराय म्हणतात एवढा मोठा जगाचा बाप या विश्वामध्ये आला, पुंडलिका करिता आला, पुंडलिकाच्या नावाकरिता आला, पण अख्ख्या जगाला सोपा झाला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठल. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात एवढा प्रभू भावे. आता एवढा 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 म्हणजे नेमकं केवढा हो? या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या ऐश्वर्याचे वर्णन करतात. पण तुकोबाराय म्हणतात ते वर्णन माझ्या ज्याने करणं शक्य नाही, कारण जो भक्त भगवंताच्या रात्रंदिवस सोबत होता, एकत्र जेवायचे, एकत्र फिरायचे, एका क्षणाचाही वियोग त्यांना एकमेकापासून सहन होत नव्हता, अशी नवविविधता भक्ती करणाऱ्यांपैकी अर्जुन, सख्खेपण अर्जुन, नर नारायण आणि सृष्टी जनार्दन एक रूप. बघा 24 तास भगवंत अर्जुन भगवंतासोबत होते, तरी सुद्धा त्या अर्जुनाला भगवंत कसा आहे, किती मोठा हे कळालं नाही. तुकोबाराय म्हणतात अर्जुनाचं जाऊ द्या हो, पण ज्या यशोदा मातेनं आपल्या मुलाचा आयुष्यभर सांभाळ केला, त्या यशोदा मातेला सुद्धा आपला मुलगा कसा आहे, किती मोठा हे कळालं नाही. कारण एके दिवशी यशोदा मातेचं घरामध्ये काहीतरी काम चालू होतं. कृष्ण घराच्या बाहेर गेले आणि कृष्णानं गपचूप माती खाल्ली. हे बळीराम दादानं बघितलं आणि बळीराम दादा यशोदा माताकडे गेले आणि सांगितलं, आई अगं त्या कृष्णानं माती खाल्ली.
माती खाल्ली ऐकल्याबरोबर यशोदा मातेनं एक लाकूड हातामध्ये घेतलं आणि कृष्णाकडे गेली. आणि कृष्णाकडे गेल्याच्या नंतर कृष्ण आपल्या आईला, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई त्यावेळेस यशोदा माता म्हणते, अरे कृष्णा, बळीराम दादानं तुला माती खाताना बघितले. अगं आई, बळीराम दादा म्हणजे कोण? माझा विरोधी पक्ष नेता, कळतं ना? कितीही चांगलं काम करा, चांगलं काम केले म्हणणार आहे का? बळीराम दादा मज भेटीला, तोही माझा पक्षपाती, तोही माझा पक्षपात करणार, तो काही माझ्याविषयी चांगलं बोलणार नाही. यशोदा माता म्हणली, कृष्णा त्याचं जाऊ दे, पण अख्खा गोपाळ म्हणते, अख्ख्या गोकुळातले माणसं म्हणतात की बाळा तू माती खाल्ली. अगं आई, ते सगळे गोपाळ खोटं बोलतायत. आता ऐका, ज्या टायमाला कृष्ण आपल्या आईला सांगत होते, आई मी माती खाल्ली नाही, त्यावेळेस जर आपण कृष्णाचं वय बघितलं तर किती महिन्याचे होते हो? तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, तळवे तळ हात, तळवे तळ हात, तळ हात टेकीत, डाव्या असतो? किती महिन्याचा असतं? 7-8 महिन्याचा. आता 7-8 महिन्याचं बाळ कधी बोलतं का हो? अजिबात नाही. पण कृष्ण बोलत होते. मग कृष्ण आपल्या आईला म्हणतात, आई अगं मी माती खाल्ली नाही, सगळे गोपाळ खोटं बोलतात, बळीराम दादा खोटं बोलतात. त्यावेळेस यशोदा माता म्हणली, बाळा सगळे खोटं बोलतात हे मी मान्य करते, अरे पण तुझ्या तोंडाला माती लागली त्याचं काय? असं म्हणून यशोदा मातेनं कृष्णाला मारण्याकरिता हात उचलला. मारविने तिने उगारीला हात, आणि भुवन ते कोटी 14 एके. मारण्याकरिता हात उचलला आणि उचलल्याबरोबर यशोदा मातेला कृष्णाच्या तोंडामध्ये 14 भुवनाचं दर्शन झालं. आता हे सगळं मी तुम्हाला कशाकरिता सांगितलं हो? तर ज्या यशोदा मातेनं आपल्या मुलाचा आयुष्यभर सांभाळ केला, त्या यशोदा मातेला सुद्धा आपला मुलगा कसाही किती मोठा हे कळालं नाही. आता मला सांगा बघा, आपण पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला पंढरपूरला जातो, किती वेळा जातो वर्षातून? किती वेळा जातो? जाताना तुम्ही वर्षातून 1-2 वेळेस. कधी जातो? आषाढी कार्तिकी एकादशीला. आषाढे कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढे कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढे कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढे कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. देवता उभा वाळवंटी हो, पुंडलिक देवता उभा वाळवंटी हो, पुंडलिक देवता उभा वाळवंटी हो, पुंडलिक देवता उभा वाळवंटी हो. गजराजने आंबा उभे कर ठेवणे सखी हो, गजराजने आंबा उभे कर ठेवणे सखी हो, गजराजने आंबा उभे कर ठेवणे सखी हो, गजराजने आंबा उभे कर ठेवणे सखी हो.
वर्षात तो 2 वेळेस जातो. कधी जातो? आषाढी कार्तिकी एकादशीला. आता तिथं गेल्याच्या नंतर लाखो भक्त भगवंताच्या दर्शनाकरिता आलेले असतात. मग पंढरपूरला गेल्याच्या नंतर मला सांगा, आपल्याला देवाला गप्पा मारायला टाइम आहे का हो? काय चाललंय, कसं आहे का? गप्पा मारायचं जाऊ द्या हो. जर आपण आषाढी कार्तिकी एकादशीला गेलो तर आपल्याला साधं भगवंताचं नीटनेटकं दर्शन सुद्धा घेता येत नाही. भगवंताचं दर्शन घेण्यासाठी 3-3, 4-4 दिवस रांगेला उभं राहावं लागतं. आणि मग कुठं तरी 1-2 दिवसानं आपला नंबर येतो. आता नंबर आल्याच्या नंतर काय काय लोक देवाचं दर्शन घ्यायला जातात. दर्शन घ्यायला गेले की काय काय लोक देवाचे चरण बघतात का लगेच तिथले लोक पुढे ढकलतात. काय काय लोक देवाचा चेहरा बघतात का लगेच तिथले लोक समोर ढकलतात. आणि काय काय लोक आपण महाकरच्या टीव्ही मध्ये दिसतो का नाही हे बघतात, त्यांना देवच दिसत नाही. म्हणजे सांगायचं काय, आपल्याला साधं देवाचं दर्शन घ्यायला सुद्धा टाइम नाही. मग भगवंतासोबत गप्पा कधी मारणार हो? मग तो भगवंत तुम्हा आम्हाला कसा कळणार? मग त्या भगवंताला आपल्याला कळून घ्यायचंय. म्हणून एकच करा, काय अंतःकरणापासून शुद्ध भावाने त्या भगवंताला शरण जा. कारण संत महात्मे म्हणतात, आम्ही भगवंताला रात्रंदिवस भगवंताचं नामचिंतन करतो, त्याचं गुणगान गातो. आणि कारण बडिल्या वळण, इंद्रिया सकळ, ते आमच्या शरीराला लागलेलं वळण आहे. नव्हे तर तो आमचा एक स्वभावच बनलाय. आणि संत महात्मे म्हणतात, माणसाचा मूळ स्वभाव काही केल्या जात. बघा, एखाद्या बाईला कितीही भांडायची सवय असेल, तिनं ठरवलं मी भांडणार नाही, सोडणार आहे का तिनं भांडायचं? अजिबात नाही. माणूस मेला तरी माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. बघा, त्याबद्दल एक सुंदर दृष्टांत सांगते. एका रस्त्यावरून एक मुलगी चाललेली असते. ती मुलगी म्हणते, सुया घे, बिब घे, बो घे, दाबण घे. कोण म्हणते? ती म्हणते. नाही तर तुम्हाला वाटायचं आली मोहोळवरून. काय म्हणते? सुया घे, बिब घे, बो घे, दाबण घे, बाळाला काळी मन घे. जमलं का मला? म्हणजे ती कोण असते? भिकारी नसते. एका रस्त्यावरून चालली. आता त्या राजानं त्या भिकारणीला बघितलं. खिडकीतून बाहेर बघितलं तर तिला सुंदर, ब्युटिफुल, तडपदार अशी मुलगी दिसली. राजाने विचार केला, अरे हिच्या वाईट परिस्थितीमुळे हिच्यावर ही वेळ आली, पण आजपर्यंत मी राज्यामध्ये हिच्यासारखी इतकी सुंदर मुलगी बघितली नाही. आता मी लग्न केलं तर हिच्याशीच करणार. आता तो राजा त्या मुलीकडे गेला आणि मुलीला विचारलं, काय ग, लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हणली, राजा, लग्न माझ्याशी करायचंय, माझ्या वडिलांना विचार. आता तो राजा वडिलांकडे गेला आणि वडिलांना विचारलं, बाबा, मला तुमच्या मुलीची सगळी कल्पना आहे, मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचंय. आता तो बाप म्हणला, अरे तुला माझ्या मुलीशी लग्न करायचंय, तिला विचार. आता त्या राजाला असा राग आला. तो राजा म्हणला, पोरीला विचारलं? पोरगी म्हणते बापाला विचार. बापाला विचारलं? बाप म्हणते पोरीला विचारा. मी तुम्हाला काही फुटबॉल वाटलो का इकडून तिकडून फेकायला? मी राजा आहे, द्यायची तर द्या, नाहीतर सरळ नाही म्हणून सांगा. आता तिच्या बापाने विचार केला, अरे आपण कुठं राजाच्या दारात गेलतो, राजाच आपल्याकडे आलाय. म्हणे ठीक आहे, तुम्ही करा लग्न. आता 2-3 दिवसानं त्यांचं लग्न झालं. 2-3 दिवसाआधी सुयापीनं विकणारी पोरकी आज कोण झाली? राजाची राणी झाली. आता राजाची राणी झाली म्हणल्यावर काही विषय का हो? एक 4-5 तरी दासी तिच्या हाताखाली काम करायला असायच्या. आता हिला रोज 17 गाव फिरायची सवय, एका जागेला गोड लागे ना. आता हिला दिवसातून 4-5 वेळा पाची पकवानाचं ताट यायचं. पाची पकवानाचं ताट आलं का एका कोपऱ्यामध्ये ढकलून द्यायची आणि 4-5 दिवसाने त्याचे शिळे तुकडे झाले का कडाकड मोडून खायची. का? कारण ताजं खाणं हा तिचा स्वभाव नव्हता. आता हिंदू धर्माप्रमाणे त्यांच्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा करण्यात आली. सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर ननंदबाई पुढे आली. ननंदबाई म्हणते, वहिनी साहेब नाव घ्या बरं. घेऊ का नाव? महिला वर्ग बर, मी घेतलं तर तुम्ही घेणार का? घेणार का? मग राहू दे, मी नंतर कधी तर घेते. बर, घेऊ का? तुम्हाला कुठं तरी उपयोगी पडेल. बघा, ती नाव घेते. आता त्या राजाचं नाव असतं हरिश्चंद्र राजा. ती नाव घेते. पांढऱ्या दुधाची मोमो साय, पांढऱ्या दुधाची मोमो साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाडक माई. बघा, जे राजाची राणी झाली पण भाकर मागायचा स्वभाव गेला का? अजिबात नाही.
एकनाथ महाराज एके ठिकाणी सांगतात, आधी होती दासी ओ आधी होती दासी पटराणी केले तिसी तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना 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 हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मुळ स्वभाव जाईना. एकदा त्या मुलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा बरं. ह्याला म्हणायचं कीर्तनातला आनंद. कीर्तन करणं म्हणजे खरं कीर्तन कशाला म्हणतात माहितीये? ह्याला म्हणतात कीर्तन कशाला म्हणायचं. बघा असं कीर्तन आमच्या संत मंडळींना अपेक्षित आहे. कीर्तनकाराने कीर्तन करत असताना थोडं इतकं आनंदाने गायलं पाहिजे, इतकं आनंदाने गायलं पाहिजे का त्याच आनंदामध्ये सगळ्या टाळकऱ्यांनी नाचलं पाहिजे. हे कीर्तन कसं आहे हो? गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे आनंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे कीर्तन कसे हो? गाये नाचे उडे. कीर्तनकाराने थोडं गायलं पाहिजे आणि टाळकऱ्यांनी थोडं नाचलं पाहिजे. पण काय सांगू महाराज, काय काय टाळकरी असे नाचतात का नाचून नाचून त्यांच्या कपड्याची इस्त्रीची घडी सुद्धा मोडत नाही. पण टाळकऱ्यांनी नाचलं पाहिजे बर. मी इथलं सांगत नाही. टाळकऱ्यांनी थोडं नाचलं पाहिजे आणि नुसतं नाचायचं नाही. मग नाचो कीर्तनाचे रंगे 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 नाचो कीर्तनाचे एकदा टाळ्या वाजवा सरांसाठी. बघा असं कीर्तन संत मंडळीने अपेक्षित आहे. थोडं नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे. मग संत महात्मे म्हणतात आम्ही भगवंताचं रात्रंदिवस नामचिंतन करतो. तो आमचा एक स्वभाव आहे आणि आमचा मूळ स्वभाव काही केला जात नाही. तर मूळ स्वभाव या प्रकरणामध्ये एकनाथ महाराज म्हणतात आधी होती दासी पटराणी केले तिसी तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना तिचे हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना. माणसाचा मूळ स्वभाव जात नाही. आता तुकोबरे म्हणतात 24 तास अर्जुन भगवंतासोबत होता तरी सुद्धा तो भगवंत कसा आहे किती मोठा हे अर्जुनाला कळालं नाही. कारण एके दिवशी अर्जुनाला भगवंताच्या विश्वरूपाने पाहण्याची इच्छा झाली. अर्जुन भगवंताला आड पडत्याने बोलू लागले. आता बघा माझ्या देवाला माझा भक्त काय म्हणतो हे सांगायची गरज नाही. मग म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक जणांना विनंती. बघा काय काय लोक देवाकडे गेले की देवाला म्हणतात देवा. काय लोक देवाला म्हणतात देवा मला बंगला दे. काय लोक देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला म्हणतात देवा मला भरपूर पैसे दे. देवा मला पाव. काय लोक देवाला म्हणतात देवा मला गाड्या दे. काय
काय बायका देवाकडे गेल्या की देवाला म्हणतात देवा माझी सासू पटकन मरू दे. असं काही मागता का तुम्ही देवाकडे? मागता का? अजिबात असलं काही मागायचं नाही. कारण आपण ज्या टायमाला देवाच्या समोर जातो, आपण समोर गेल्याच्या नंतर देवानं एकदा का आपला चेहरा बघितला तर आपल्याला काय पाहिजे हे भगवंताच्या पटकन लक्षात येतं. कारण माझा भगवंत कसा आहे हो, न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विश्वांभर विश्वे विश्वांभर आराची न लगे न सांगता अर्जुनाला मला पाहण्याची विश्वरूपामध्ये पाहण्याची इच्छा झाली. भगवंताने अर्जुनाकरिता विश्वरूपाने नटले आणि अर्जुनासमोर उभा राहिले. अर्जुनासमोर उभं राहिल्याच्या नंतर अर्जुनाचे डोळे दिपले आणि अर्जुनानं भगवंताकडे पाहण्याऐवजी आपल्या गुडघ्यामध्ये डोके घालून बसले. आता ही अडचण भगवंताच्या लक्षात आली आणि भगवंत अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, अरे मला पाहण्याकरिता तेवढी योग्यता पाहिजे. असं म्हणून भगवंताने अर्जुनाला रोमांत डोळे दिले आणि एक एक डोळा असा दिला का तो सूर्याच्या तेजापेक्षाही तेजस्वी होता. आणि तरी सुद्धा अर्जुनाला त्या भगवंताचं विश्वरूप बघता आलं नाही. एवढं कशासाठी सांगितलं? कारण एवढा मोठा जगाचा बाप आहे, पण एवढा मोठा जगाचा बाप आपल्या भक्ताकरिता किती छोटा होता, अभंगाचं प्रथम चरण. एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा मोठा जगाचा बाप पण आपल्या भक्ताकरिता किती छोटा होतो. पुरावा सांगते ऐका. भाव बळे आखळे एरवी नाकळे करतळी आवळे सारी करतळी आवळे भाव बळे हरी मुखी
जनाबाईंसाठी किती छोटा झाला. जनाबाई जर जात्यावर दळण दळायला बसल्या की ओव्या म्हणाव्या, सुंदर माझे जाते ग फिरते भूत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भतारा तू ये रे बा विठ्ठला, प्रपंच दळण दळिले विठ्ठल्या काढिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला, सासू पुढे ठेविले तू ये रे बा विठ्ठला. जात्यावर ते दळण दळायला बसल्या की ओव्या म्हणाव्या आणि ये रे बा विठ्ठला म्हणल्याबरोबर तो जगाचा बाप यावा आणि जनाबाईंना दळण दळू लागावा. आता एके दिवशी दळण भरपूर दळण होतं. आता देवही दळण दळू लागत होते. दळण दळता दळता भगवंताच्या अंगाला घाम आला आणि भगवंताने आपले सगळे दागिने खाली काढून ठेवले आणि पुन्हा दळण दळायला चालू केलं. आता दळण दळता दळता ओव्या म्हणता म्हणता रात्रीची पहाट कधी झाली हे कळालं नाही. पहाटेच्या 4 वाजल्या आणि सगळ्या गावकऱ्यांनी काकडा चालू केला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवाचा मेळा गोठीबाजी दाटला, वैष्णवाचा मेळा गोठीबाजी पहाटेच्या 4 वाजले. आता सगळे वारकरी गरुड खांबापर्यंत तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा का त्या मंदिरामध्ये गेले आणि जर तिथं गेल्यानंतर मी त्यांना दिसलो नाही तर माझं काही खरं नाही. भगवंत पटकन जनाबाई पासून उठले. आता त्यांनी आपले दागिने म्हणून जनाबाईंची गोधडी अंगावरती घेतली आणि मंदिरामध्ये गेले. आता तिथं गेल्याच्या नंतर भगवंताच्या लक्षात आलं, अरे आपण आपली दागिने म्हणून जनाबाईंची गोधडीच आणली. आता हे सगळ्या वारकऱ्यांनी बघितलं तर माझं काही खरं नाही. पटकन भगवंताने आपल्या अंगावरची ते जी काही गोधडी होती ती फेकून दिली. आता सगळे वारकरी आत आले. आत आल्याच्या नंतर बघतो तर काय, भगवंताच्या अंगावरती एक सुद्धा दागिना नाही. आता सगळ्यांनी कालवा चालू केला, अरे भगवंताच्या दागिन्याची चोरी झाली, कोणीतरी चोर चोऱ्या करण्यासाठी आलेलं. इकडं तिकडं बघितलं तर त्यांना ती गोधडी दिसली. आता तर पक्की खात्री पटली, इथं नक्कीच कोणीतरी चोर चोरी करण्यासाठी आला होता. आता ती गोधडी कोणाची, चोरी कोणी केली ह्याचा शोध घेण्यासाठी अख्ख्या गावामध्ये ते फिरले, तरी सुद्धा त्यांना चोर काही सापडला नाही. पण महिला वर्ग मला सांगा, आपल्या घरामध्ये जे जे काही गोधड्या असतात किंवा हातरून असतात त्याचे रंग आपल्याला आणि आपल्यापेक्षा आपल्या शेजारणीला चांगलं माहिती असतं की नाही. आता ती गोधडी एका बाईनं बघितली आणि ती बाई म्हणते, अहो ही गोधडी तर जनाबाईंची. सगळे जनाबाईंच्या घरी गेले. जनाबाईंच्या घरी गेल्याच्या नंतर जनाबाईंची सगळ्या घराची झडती घेतली तर सगळे दागिने तिथे निघाले. आता तिथल्या राजानं सांगितलं, जने तू चोरी केली, तुला आता काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. सुळावर देण्याची शिक्षा ठरवण्यात आली. चंद्रभागेच्या काठावरती जनाबाईंकरिता सूळ रवण्यात आला. 4-5 बायकांनी जनाबाईंना हाताला धरलं आणि ओढत ओढत चंद्रभागेच्या काठी आणलं. आता तिथं गेल्याच्या नंतर आता बायकांना काय हो, बोलायला चान्सच लागतो. बायका जनाबाईंना म्हणू लागल्या, जने अगं तुला काही कळतं का नाही, अगं असं म्हणतात तुझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि तू तुझ्याच विठ्ठलाची चोरी केली, अगं तुला लाज वाटते का नाही, असं त्या बायका जनाबाईंना म्हणायच्या. आता जनाबाई मनातल्या मनात भगवंताला आळवणी करू लागल्या, देवा अरे काय खरं काय खोटं सगळं तुला माहितीये, तूच माझ्याकडे आलास, तूच दागिने विसरून गेलास, आता काय करायचं ते तू कर. असं म्हणून जनाबाई भगवंताला आळवणी करू लागल्या. असा कसा विठ्ठला तू केलास कावा, अलंकार विसरून गेलास देवा, वाकलेली तू अंगावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. असा कसा विठ्ठला तू माझ्या मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर, कुठे गेली तुझी जादूगिरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा
जनाबाई भगवंताला आळवणी करू लागल्या. आता जनाबाईंना सुळावर द्यायचं, तेवढ्यात त्या सुळाचं पाणी पाणी झालं आणि तिथं भगवंत प्रकट झाले. त्यावेळेस भगवंत जनाबाईंना म्हणतात, जने अगं काय खरं काय खोटं सगळं तुला माहिती, तरी सुद्धा तू एकाही शब्दाने तू कोणाला काहीही सांगितलं नाही. जने तू माझी खरी भक्त आहेस. इतकी भक्ती जनाबाईंनी केली. जनाबाई झाडून काढत असल्या, झाड लोट करी जनी केर भरी चक्र पाणी. जनाबाई झाडून काढत असल्या तर जगाच्या मालकानं केर भरावा हा अधिकार माझ्या जनाबाईंचा होता. बघा, असंच मी कीर्तनामध्ये सांगितलं की जनाबाई झाडून काढायच्या, जगाचा बाप केर भरत होता. आता हे एका बाईनं ऐकलं आणि घरी गेली. घरी गेल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याला म्हणते, काय हो, आता 50% आरक्षण आम्हाला हे आणि 50% आरक्षण तुम्हाला हे. आता तुमच्या एवढा अधिकार आम्हालाही भेटलाय, मग आता मी घरातलं सगळ्या रूम झाडून घेतलेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेरचा सगळा ओटा झाडून घ्या. पुरुष वर्ग बायकोनं असं सांगितलं तर तुम्ही काढणार का झाडून? हो की नाही? नाही. अहो, बायकोला जरा काम करू लागत जावा, चांगलं असतं काम केलेलं. बघा, एक सांगू का, आजकालचे नवरा पण कमी नाही, बायको पण कमी नाही. वर म्हणजे एकावर एक आहेत. बघा, एक बाई आपल्या नवऱ्याला सारखं काम सांगायची, धुणं असेल, कपडे धुणं असेल किंवा स्वयंपाक करणं असेल, सगळी कामं सांगायची. आता आजूबाजूच्या बायका तिला म्हणायची, अगं तुला लाज वाटते का नाही, सगळे तू नवऱ्याला कामं सांगतेस. त्यावेळेस एके दिवशी तुझा नवरा नेहमीप्रमाणे सकाळी उठला आणि झाडून काढायला लागला. आता झाडून काढायला लागल्या, त्याची बायको पळत पळत आली आणि त्याच्या हातातून झाडू घेतला. झाडू घेतल्याच्या नंतर आता ती त्याच्या नवऱ्याला सांगू लागते, अहो आज तुम्ही एकही काम करायचं नाही. तो म्हणला, का ग? आज तुम्ही एकही काम करायचं नाही. बसण्याकरिता पाट दिला, त्याला नवीन कपडे घालण्याकरिता दिली आणि जेवायला पुरणपोळीचं ताट दिलं. आता तो म्हणतो, अगं आज नेमकं तुला कुठला देव असा पावला? तो म्हणते, अहो आज कुठला देव वगैरे काही पावला नाही. मग झालं काय? ती म्हणते, अहो तुम्हाला माहिती नाही का आज काय आहे? तो म्हणला, काय आहे? अगं आज बैल पोळा आहे. आलं का लक्षात? म्हणजे शेतकरी आपल्या बैलांकडून वर्षभर काम करून घेतो, पण बैल पोळ्या दिवशी काम करून घेतो का? नाही. मग आपलं तसं का आहे का? आहे का? अजिबात नाही. बघा, मी कीर्तनामध्ये सांगितलं, जनाबाई झाडून काढत होत्या, जगाचा बाप केर भरत होता. हे फक्त ऐकायचं, आचरणात आणायचं नाही. बघा, महत्व म्हणजे सांगायचं काय, एवढा मोठा जगाचा बाप माझ्या जनाबाईंनी पकडला. कसा पकडला हो? गळ्याला दोर बांधला. कशाचा दोर? भक्तीचा जोर, भावाचा दोर गळ्याला बांधला. एवढा मोठा जगाचा बाप माझ्या यशोदा मातेनं पकडला. कसा पकडला? उकळीला बांधलं. कशाच्या जोरावर? भक्तीच्या जोरावर. सांगायचं तात्पर्य काय, एवढा मोठा जगाचा बाप, एवढा प्रभू भावे, पण आमच्या भक्ताकरिता किती छोटा होतो. तेने संपुष्टी राहावे. आता संपुष्टी म्हणजे काय हो? तर संपुष्टी म्हणजे भक्ताच्या हृदयाची पेटी. तो भगवंत भक्तांच्या हृदयामध्ये राहतो. आता तुम्ही म्हणाल, काय हो ताई, आल्यासपासून म्हणताय तो भगवंत एवढा मोठा आहे. मग एवढा मोठा भगवंत भक्ताच्या हृदयात कस काय राहील? का नाही राहणार? पुरावा सांगते ऐका. आपल्या सगळ्यांना माहितीये, वारकरी संप्रदायामध्ये असे एक संत होऊन गेले का त्या संतांच्या हृदयामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा राहतात. त्या संतांचं नाव संत सावता महाराज. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा. अजून कोणाच्या हृदयामध्ये राहिला हो? तर हनुमंतरायांच्या. त्याबद्दल एक दृष्टांत सांगते बघा. एके दिवशी सीता मातेनं हनुमंतरायांना एक नवरत्नांचा हार दिला. तो हार हनुमंतरायांनी घेतला आणि घराच्या बाहेर गेले. तिथं गेल्याच्या नंतर हनुमंतरायांनी आपल्या गळ्यातला हार काढला आणि त्यातला एक एक मणी बघू लागला. आता ते मणी बघायचे, फोडायचे, फेकून द्यायचे. मणी बघायचे, फोडायचे, फेकून द्यायचे. आता हे एका वानरानं बघितलं आणि तो वानर सीता मातेकडे गेला. सीता मातेला सांगितलं, माता अहो तुम्ही त्या हनुमंतरायांना नवरत्नांचा हिऱ्याचा हार भेट म्हणून दिलाय आणि तोही तुमच्या माहेरचा होता. आता माहेरचा म्हणलं की महिला वर्गांना पटकन राग येतो की नाही? आता तोही तुमच्या माहेरचा होता. तो हनुमंतराय त्यातला एक एक मणी काढतेत, फेकून देतात, फोडतेत, फेकून देतात. सीता मातेला राग आला. सीता माता म्हणल्या, पटकन हनुमंतरायांना आत बोलवा. हनुमंतरायांना बोलवलं, असं समोर उभा केलं. आता सीता मातेने विचारलं, काय हो हनुमंतराया, मी तुम्हाला नवरत्नांचा हिऱ्याचा हार दिलाय, तोही माझ्या माहेरचा होता आणि तुम्ही त्यातला एक एक मणी काढताय, फोडताय,
मी ह्याच्यामध्ये राम शोधतोय. त्यावेळेस मग सापडला नाही. हनुमंतरायांचं एक तोला मुलाचं वाक्य लक्षपूर्वक ऐका बर. हनुमंतराय सीता मातेला म्हणतात, माते ज्याच्यात राम नाही ना तिथं हनुम्याला काम नाही. काय म्हणतात? ज्याच्यात राम नाही तिथं हनुम्याला काम नाही. त्यावेळेस सीता माता म्हणले, आला मोठा राम नाही काम नाही म्हणणारा. अरे तुझ्यात तरी आहे का राम? असल्याशिवाय बोलतो का? आहे तर दाखव. दाखव म्हणल्या बरोबर हनुमंतरायांनी आपल्या दोन्ही हाताची बोटं आपल्या छातीमध्ये घातली, छाती फाडली. तर त्या छातीमध्ये फक्त राम नाही तर राम, लक्ष्मण, सीता, भगत, शत्रुघ्न असं राम पंचांचं दर्शन सीता मातेला हनुमंतरायांच्या हृदयात झालं. फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजलीचा सुता तुला रामाचं वरदान. अंजलीचा सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. पवनपुत्र हनुमान की जय श्री रामचंद्र भगवान की जय. एवढा मोठा जगाचा बाप हनुमंतरायांच्या हृदयात राहिला. कशा करिता हो? भावा करिता, भक्ती करिता. तो को बरे हनुमंतरायांना प्रश्न करतात, काय हो हनुमंतराया, तो एवढा मोठा जगाचा बाप तुमच्या हृदयामध्ये राहतो, तुम्ही अशी नेमकी कोणती भक्ती केली? त्या भक्तीच्या वाटा आम्हालाही सांगा. काय त्या भक्तीच्या त्या वाटा सांगा सुबटा. त्यावेळेस हनुमंतरायांनी उत्तर दिलं, तुकोबराया, आम्ही जी भक्ती केली ना त्याचं नाव आहे दासत्व निकट हनुमान केले आणि म्हणून देखिले रामचरण. इतकी भक्ती हनुमंतरायांनी केली. इतकं प्रेम हनुमंतरायांचं प्रभू रामचंद्रांवरती होतं. इतकी उपासना करायची. बघा, ज्या टायमाला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, आता 14 वर्षाचा वनवास सहन करून आल्याच्या नंतर आता त्यांचा राज्याभिषेक सोहळा करायचा होता. आता सिंहासनावर बसणार, पण त्याच्या आधी एक यज्ञाचा कार्यक्रम होता आणि त्या यज्ञाच्या कार्यक्रमासाठी सीता मातेला आणि प्रभू रामचंद्रांना जोडीनं बसायचं होतं. आता 14 वर्षाचा वनवास सहन करून आलेत. एक सांगू, सीता मातेसारखा त्याग नाही हो. ज्या टायमाला प्रभू रामचंद्र सीता मातेकडे गेले, आता वनवासाला निघाले, आता सीता मातेचा निरोप घ्यायचा म्हणून प्रभू रामचंद्र सीता मातेकडे आले आणि सीताला सांगितलं, सीता येतो मी. त्यावेळेस सीता माता म्हणतात, अहो प्रभू माझा कसला निरोप घेता? मीही तुमच्या सोबत येणार. जेथे राघव तेथे सीता, तुम्ही जिथे ना तिथं मी येणार. किती त्याग म्हणायचो ह्याला. आणि ज्या टायमाला 14 वर्षाचा वनवास सहन करून पुन्हा अयोध्या नगरीमध्ये आले आणि आता राज्य अभिषेक सोहळा करायचा होता, सिंहासनावर बसायचं होतं. त्याच्या आधी एक यज्ञाचा कार्यक्रम. आता यज्ञाचा कार्यक्रम म्हणल्यावर जरा सीता माता शृंगार करण्यासाठी गेल्या. आता साहजिक आहे, 14 वर्षानंतर पहिल्यांदा सीता माता शृंगार करणार होत्या. आता शृंगार करण्यासाठी गेल्या, त्यांना थोडासा टाइम लागला शृंगार करण्यासाठी. आता महिलांचा स्वभावच असतो, त्यांना शृंगार करताना टाइम हा लागतोच. मग थोडासा टाइम लागला. तिथल्या ब्राह्मणांनी सांगितलं, अहो बोलवा कोणीतरी सीता मातेला, किती उशीर झालाय. आता आले हा असं म्हणून त्यांनी अजूनच टाइम घेतला. शेवटी हनुमंतरायांना सीता मातेला बोलवण्याकरिता पाठवलं. हनुमंतराय सीता मातेकडे गेले आणि सांगितलं, आई साहेब, अहो जला किती उशीर झालाय, सगळे तुमचे वाट बघतायत. आता आले हा मारुती असं म्हणून सीता मातेनं एक चांदीचा डब्बा काढला. त्या चांदीच्या डब्यामध्ये सिंदूर होता. तो सिंदूर सीता मातेनं आपल्या हातात घेतला आणि तो आपल्या भांगेमध्ये भरला. आता हे हनुमंतरायांनी बघितलं आणि हनुमंतराय सीता मातेला म्हणतात, माता तुम्ही आता काय केलं हो? आता सीता माता मनातल्या मनात म्हणल्या, अरे हा तर ब्रह्मचारी, ह्याला काय कळणार मी काय केलंय. तरी म्हणल्या, ठीक आहे, ह्याला जमेल, ह्याला पटेल या भाषेमध्ये उत्तर देऊ. सीता माता म्हणल्या, हनुमंतराया, मी हा सिंदूर माझ्या भांगेमध्ये भरला याचं कारण असं आहे, प्रभूंचं माझ्यावरती अखंड प्रेम राहावं आणि त्यांचं आयुष्य वाढावं म्हणून मी हा सिंदूर त्यांच्या नावाने लावते.
आता एवढंच ऐकलं हनुमंतरायांनी. सीता माता निघून गेल्या. हनुमंतरायांनी तो चांदीचा डब्बा घेतला आणि सगळं आपल्या अंगावरती ओतून घेतलं. काय सांगितलेलं? तो सिंदूर लावल्याने भगवंताचं आपल्यावर अखंड प्रेम राहतं आणि त्यांचं आयुष्य वाढतं. एवढंच ऐकलं ना का सिंदूर आपल्या अंगावरती ओतून घेतला. लालबुंद झाले मारुतीराया. आता घराच्या त्या यज्ञाच्या ठिकाणी गेले. तिथं गेल्याच्या नंतर सगळे त्यांना मोठमोठ्यानं हसायला लागले. सीता माताही हसायला लागल्या. आता सीता माता प्रभूंना म्हणतात, अहो प्रभू, अहो बघा ना काय केलं मारुतीरायांनी. मी त्यांना एवढंच सांगितलेलं, हा सिंदूर लावल्याने तुमचं आयुष्य वाढतं, तुमचा आमच्यावरती अखंड प्रेम राहतं, म्हणून मी हा सिंदूर लावते. तर बघा ना सगळ्या अंगावरच सिंदूर ओतून घेतलंय. त्यावेळेस हनुमंतराय प्रभूंना म्हणतात, प्रभू, जर हा सिंदूर लावल्याने तुमचं आयुष्य वाढणार असेल आणि तुमचं आमच्यावरती अखंडपणे प्रेम राहणार असेल ना, तर मी आयुष्यभर माझ्या अंगाला सिंदूर लावायला तयार आहे. आणि तेव्हापासून हनुमंतरायांच्या अंगावर सिंदूर असतो. तुम्ही आजही मंदिरात जावा, इथली मूर्ती सुद्धा लाल रंगाची. त्याचं कारण काय आहे? तेव्हापासून हनुमंतराया काय करतात? सिंदूर लावतात. भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं. भगवंत हनुमंतरायांना म्हणतात, हनुमंतराया, अहो अख्ख्या जगातला सिंदूर संपला तरी चालेल, पण माझं तुमच्यावरचं प्रेम कधीही कमी होणार नाही. किती भक्ती असेल, किती प्रेम असेल. बघा, ज्या टायमाला हनुमंतराया सीता मातेचा शोध घेण्यासाठी निघाले. आता शोध घेण्यासाठी निघाले, पण जायच्या आधी प्रभू रामचंद्रांना प्रश्न विचारला. काय हो प्रभू रामचंद्र, आता मी सीता मातेचा शोध घेण्यासाठी निघालो हे खरंय, पण आता सीता माता कशा दिसतात हे मला माहिती नाही आणि त्यांनाही माहिती नाही की आम्ही तुमचे सेवक आहात. मग आम्ही एकमेकांना कसं ओळखणार? त्यावेळेस रामचंद्र म्हणले, हनुमंतराया, अरे कुणाच्याच डोक्यामध्ये असा विचार आला नाही, पण तुझ्या डोक्यामध्ये आला. याचा अर्थ तू काहीही झालं तरी सीता मातेचा शोध घेणार. असं म्हणून प्रभू रामचंद्रांनी आपल्या हातातली राम नामांकित अंगठी हनुमंतरायांना दिली आणि सांगितलं, हनुमंतराया, ही अंगठी तुम्ही सीता मातेला दाखवा. सीता मातेला दाखवल्यानंतर ती नक्कीच ओळखेल का तुम्ही माझे सेवक आहात. हनुमंतराय म्हणले, ठीक आहे प्रभू, पण आम्ही सीता मातेला कसं ओळखायचं? त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी उत्तर दिलं, हनुमंतराया, जिथे सीता असेल ना, तिथले पशु पक्षी झाडं सगळं फक्त आणि फक्त रामाचं भजन करत असतील, फक्त आणि फक्त माझं भजन करत असतील. म्हणे ठीक आहे. आता प्रभू रामचंद्र आता हनुमंतराय शोधासाठी निघाले. आता आपल्याला एक प्रश्न पडला असेल, बघा, ज्या टायमाला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेस कैकेयी मातेनं प्रभू रामचंद्रांचे सगळे दागिने काढून घेतलेले की नाही? मग आता प्रश्न पडला असेल का त्यांच्यापाशी ती अंगठी आली कुठून? पडतो की नाही प्रश्न? त्याचं उत्तर असे बघा, ज्या टायमाला प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण सीता माता वनवासाला निघाले, आता त्यांना एक गंगा नदी पार करायची होती. ती गंगा नदी पार करत असताना तिथे एक नावाडी होता. त्या नावाड्याच्या साह्याने ती गंगा नदी पार केली. आता गंगा नदी पार करून झाल्याच्या नंतर त्या नावाड्याला काहीतरी भाडं द्यायला पाहिजे. आता भाडं द्यायचं होतं, पण प्रभू रामचंद्रांकडे त्याला भाडं देण्याकरिता काही नव्हतं. अशा वेळेस सीता मातेला सांगितलं, सीते, तुझ्याकडे काही भाडं देण्याकरिता असेल तर तू मला उसनं दे, मी तुला अयोध्यामध्ये गेल्याच्या नंतर परत करतो. आता ऐका, वनवासाला जात असताना प्रभूंचे सगळे दागिने काढलेले, पण सीता मातेचा एकही दागिना काढलेला नव्हता. कारण तेच दागिने ज्या टायमाला रावण सीता मातेला घेऊन जात होता त्यावेळेस एक एक दागिना सीता मातेनं खाली टाकलेला. तर ती राम नामांकित अंगठी सीता मातेनं प्रभू रामचंद्रांना दिली. आता ती अंगठी त्या नावाड्याला दिली. त्यावेळेस तो नावाडी काय म्हणतो, लक्षपूर्वक ऐका बर. तो नावाडी प्रभू रामचंद्रांना म्हणतो, प्रभू, अहो सारखा धंदा असलेल्या लोकांनी एकमेकांकडून भाडं घेऊन ये, एका नावाड्याकडून दुसऱ्या नावाड्याकडून पैसे घेऊन ये. आता लक्ष्मण म्हणला, अरे तुला वेळ लागलं का काय? आम्ही राजकुमार, तू नावाडी, आपला धंदा काय आहे काय? त्यावेळेस तो म्हणला, महाराज तुम्हाला कळायचं नाही, ते आम्हाला कळालं. आमच्या दोघांचा ही तारण्याचा धंदा आहे. लक्षपूर्वक ऐका ते काय म्हणले, आमच्या दोघांचा ही तारण्याचा धंदा आहे. मी या नदीतून तारतो तर तुमचा भाऊ या भवसागरातून तारतो. काय उत्तर दिलं? तुमचा भाऊ या भवसागरातून तारतो आणि मी या नदीतून तारतो. भगवंता, आज मी तुम्हाला या नदीतून तारले, तुम्ही आता मला या भवसागरातून तारा, असं म्हणून पुन्हा ती अंगठी माघारी केली. आता
प्रभू रामचंद्राने ती अंगठी सीता मातेला द्यायची विसरले आणि तीच अंगठी पुन्हा सीता मातेचा शोध घेत असताना सीता मातेला हनुमंतरायांना ती अंगठी दिली. आता हनुमंतरायांनी आता शोध घेण्यासाठी जायचे, पण प्रश्न पडला ती अंगठी ठेवायची कुठे. आता मला सांगा, हनुमंतरायांना काही पॅन्ट शर्ट किस्सा काय आहे का? काही गरजच नाही, कारण जार पोटाची काही पिन घेऊन आलेला तो महत्व आहे, त्याला काही गरजच नाहीये. मग आता ठेवायची कुठे? शेपटीला बांधावी तर शेपटी ह्यांच्यापेक्षा चप्पल, हातात ठेवावी तर वाननेराची जाते ह्या झाडावरून त्या झाडावरती, ठेवायची कुठे? आता त्यांनी एक उपाय काढला, त्यांनी ती अंगठी आपल्या जिभेवरती ठेवली. आता जिभेवरती का ठेवली याला एक दोन कारण आहेत, लक्षपूर्वक ऐका कारण. बघा, जिभेवरती ठेवले याचं कारण असे, प्रवास लांबचे तहान लागू शकते. जिभेवरती चॉकलेट असेल, गुळाचा खडा असेल तर तहान लागणार नाही, म्हणून रामरस जिभेवरती ठेवला, तहानेचा प्रश्न मिटला. आणि दुसरं कारण म्हणजे आपण कुठेही ठेवलेली गोष्ट विसरू शकतो, पण जिभेवरची गोष्ट विसरू शकतो का हो? अजिबात नाही. म्हणून सगळ्यात जास्त रामरस जर कोणी घेतला असेल ना तर तो आपल्या हनुमंतरायांनी. मग तुकोबरे म्हणतात, भक्ती कशी असावी, भाव कसा असावा हे माझ्या हनुमंतरायांकडून, संत सावधा महाराज कडून शिकावं. मग तुकोबरे म्हणतात, आपण ज्याप्रमाणे भक्ती करू त्याप्रमाणे तो भगवंत तुमच्या आमच्या इच्छा पूर्ण करतो. अभंगाचं दुसरं चरण. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, भक्ती केला तैसा, देवाची भक्ती केली तर तो भगवंत तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतो. मग बघा, तो भगवंत आपल्या इच्छा पूर्ण करतो, पण आपण तशी अंतकरणापासून भक्ती केली पाहिजे. पण काय काय लोकांचा असा स्वभाव असतो, ते वरवरच्या मनाने भक्ती करतात. पण मला सांगा, आपण जर वरवरच्या मनाने भक्ती केली, पोपटपंची भक्ती केली, तर तो भगवंत आपल्याला साथ देईल का हो? अजिबात नाही. मग आपल्याकडे जर पोपटपंची भक्ती आणि पोपटपंच ज्ञान असेल तर आपली फजिती झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल कस काय होता येईल? सांगते, ऐका बरं. आपल्याकडे जर पोपटपंची भक्ती असेल, पोपटपंची भक्ती म्हणजे कसं हो? ज्या टाइमाला आपण संकटात आहोत त्यावेळेस आपल्याला देव आठवतो की नाही? आणि इतर वेळे आठवतो का? अजिबात नाही. पण आपण सुखातही देव आठवला तर दुःखामध्ये तो आपल्याला काय करणार आहे हो? साथ देणार आहे. मग आपण अचानक त्या भगवंताची भक्ती केली तर तो भगवंत आपल्याला साथ देईल का? अजिबात नाही. मग आपली तिथं फजिती झाल्याशिवाय राहत नाही. आणि आता जर आपल्याकडे पोपटपंची ज्ञान असेल तर आपली फजिती कशी होते एक सुंदर दृष्टांत सांगते, थोडं लक्षपूर्वक ऐका. आता जर आपण व्यावहारिक दृष्ट्या बघितलं तर आजकालच्या लोकांना 4 गोष्टींचं फार वेळ लागले. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल. मोबाईलचं किती वेळ लागले हो? आता तरुण वर्ग मोबाईल वापरतात, यात नवल नाही, पण आता म्हातारी माणसं सुद्धा मोबाईल वापरू लागले हो. म्हणजे ज्यांना त्यातलं काहीही कळत नाही. मी एका आजोबांना विचारलं, काय हो आजोबा, सकाळपासून मी तुमचा फोन ट्राय करते, तुमचा फोनच लागत नाहीये. ते आजोबा म्हणले, अगं ताई, तो फोन कसा लागणार? मी म्हणलं का? तर म्हणे, माझ्या मोबाईलला ॲव्हरेजच नव्हतं. आता मोबाईलला ॲव्हरेज असतं का काय असतो? म्हणजे ज्यातलं काहीही कळत नाही असे सुद्धा आता मोबाईल वापरू लागले. दुसरी गोष्ट म्हणजे टीव्ही, तिसरी गोष्ट म्हणजे क्रिकेट
आणि चौथी गोष्ट म्हणजे इंग्रजी भाषा. मला सांगा, ज्या आई वडिलांना इंग्रजी येत नाही अशा आई वडील आपल्या मुलांना शिकण्याकरिता कुठं पाठवतात? इंग्लिश मॅडियमला. आता तिथं गेल्याच्या नंतर मुलगा इंग्लिश शिकून घरी येतो आणि घरी आल्याच्या नंतर आपल्या आईला म्हणतो, आई यू आर बफेलो. आई म्हणते, बेटा थँक्यू. पप्पाला म्हणतात, पप्पा यू आर डॉंकी. पप्पा म्हणतात, बेटा वेलकम. म्हणजे काही कळत नाही, कशा शायनिंग मारायला जायचं. बघा, एक आजोबा होते, त्या आजोबांचा नातू रोज इंग्रजी शाळेत जायचा आणि इंग्रजी शिकून आला आणि घरी आल्याच्या नंतर रोज आपल्या आजोबांना इंग्रजी भाषेत बोलायचा. आता त्या आजोबांना वाटलं, अरे काय माझा नातू इंग्रजी बोलतोय. म्हणलं, आमच्या ठिकाणी आमच्या वेळेस काही इंग्रजी नव्हती, पण आता ह्यांच्या वेळेस इंग्रजी किती भारी आहे. आता त्या आजोबांना इंग्रजी शिकायची इच्छा झाली. आता त्या आजोबांचं वय सांगते, ऐका बरं. त्या आजोबांचं वय होतं MA 70. किती होतं? 70 वर्षाचे आजोबा इंग्रजी शिकण्याकरता एका सरांकडे गेले आणि सरांना सांगितलं, सर मला इंग्रजी शिकायचंय. सर म्हणले, अहो आजोबा आता गेले की निम्मे मसनात. म्हणले, जाऊ द्या, गेले तर गेले, पण मनुष्य हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. म्हणे, ठीक आहे, या तुम्ही उद्यापासून. आता तो आजोबा पहिल्या दिवशी इंग्रजी शिकायला गेले. इंग्रजी शिकायला गेल्याच्या नंतर पहिला शब्द लिहून दिला, YES. म्हणा बाबा यस. आजोबा म्हणतात यस. दुसऱ्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी शब्द लिहून दिला NO नो. म्हणा बाबा नो. आजोबा म्हणतात नो. आता यस नो एवढे दोनच शब्द. आता ते सर म्हणले, आजोबा आता तुम्हाला निम्माचे निम्म इंग्रजी आलंच म्हणून समजा. काय सांगू महाराज, त्या आजोबाची अशी छाती फुगली. रस्त्यावरून चालले. आता रस्त्यावरून चालले, पण तोंडामध्ये दोनच शब्द, यस नो. आता स्टँड वर गेले, आता बाकड्यावर बसले. आता म्हाताऱ्या माणसांना सवय असते, त्यांना कुठं बसले की पेपर वाचायची सवय असते की नाही. आता पेपर वाचायचा म्हणून पेपरवाल्या पशी गेले. आता तिथं गेल्याच्या नंतर दोन प्रकारचे पेपर तिथं होते, एक इंग्रजी भाषेतला आणि दुसरा मराठी भाषेतला. आता मला सांगा, आजोबांना शब्द किती येत होते? कुठले? यस आणि नो. दोनच शब्द येत होते, पण आजोबांनी इंग्रजी पेपर हातामध्ये वाचण्याकरिता घेतला. एका बाकड्यावर जाऊन बसले, पण मला सांगा, तो पेपर सरळ आहे उलट आहे एवढं तरी कळलं पाहिजे की नाही. उलटा पेपर घेऊन वाचायला बसले. आता तेवढ्यात तिथे एका बाईची पर्स चोरीला गेली, पाकिट चोरीला गेलं. आता तिनं कालवा चालू केला, तेवढ्यात पोलीस आले. पोलिसाने इकडं तिकडं बघितलं आणि त्यांना तो बाकड्यावर बसलेला आजोबा दिसले. पोलिसाने विचार केला, अरे ह्या आजोबांना खरंच पेपर वाचायचा असता तर कसा धरला असता पेपर? सरळ धरला असता. आता ह्याने उलटा पेपर धरला, याचा अर्थ हे याचं तोंड लपवते. तो पोलीस आजोबांपाशी गेले आणि आजोबांना विचारलं, काय हो आजोबा, तुम्ही या आजींचं पाकिट चोरलं का? यस. आजोबा म्हणतात यस. ते म्हणले, अरे चोरी केली ती केले, वरून किती अभिमानानं सांगतो यस म्हणून. आता बऱ्या बोलानं महागारी कराल का? आजोबा म्हणतात नो. आता नो म्हणल्यावर काही शांत बसणार आहेत का? पोलीस स्टेशनला नेलं, इतकं मारलं, काळ्याचं निळच करून ठेवलं. आता कसं बस पोराच्या ह्यानं जामीन करून आली. आता जामीन केल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर बायको म्हणते, काय हो, काय त्या इंग्रजी भाषेनं अवकळ आणली? घरी बसायचं, जरा युट्यूबवर इतके मोठे कीर्तन निघतात तेही ऐकायचे, मुलासोबत खेळायचं नाही, ते काहीतरी करत बसला म्हणले. आता म्हणले, आंघोळीला पाणी देऊ का? आजोबा म्हणतात नो. मग काय बारूस बसणार आहेत का? म्हणजे काय, इतकं मारलं तरी त्यांची शायनिंग मारायची गेली का हो? अजिबात नाही. सांगायचं काय, आपल्याकडे जर पोपटपंची भक्ती आणि पोपटपंच ज्ञान असेल तर आपली फजिती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अंतःकरणापासून आपण देवाची भक्ती केली पाहिजे. आपण जर अंतःकरणापासून देवाची भक्ती केली तर तो भगवंत तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतो. तुम्ही म्हणाल, ताई पुरावा काय? बघा, अर्जुनाने भगवंताकडे बायको मागितली, देवा मला तुझ्यासारखी बायको पाहिजे. देवाने लगेच दिली. सुदामचे ब्राह्मण देवाकडे गेला आणि देवाला सांगितलं, देवा मला थोडी संपत्ती पाहिजे. देवानं सुदामजीचा शुद्ध भाव बघून गाव सोनियाचा दिला. सुदामचे ब्राह्मण दुखी तारिंद्री पडलेला, मुठी पर पोहे घेऊन त्यासिक भेटी गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. एकानं देवाकडे बाळ मागितलं, देवा मला तुझ्यासारखा मुलगा हवाय. तर देवानं, भगवान परमात्म्यानं
वासुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेतला. कारण पूर्वी धरावी तिच्या, आपण भगवंताची ज्याप्रमाणे भक्ती करू त्याप्रमाणे तो भगवंत तुमच्या आमच्या इच्छा वेजे जवळी हरीचे चरण, 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 इच्छा वेजे सर्वनारायण देतो तुझ, सर्वनारायण देतो तुझ, सर्वनारायण देतो तुझ, हरे मुक्तिदाता हरे परिचेता, हरे मुक्तिदाता हरे परिचेता, हरे मुक्तिदाता बघा, मग आपण अंतःकरणापासून भक्ती केली तर तो भगवंत तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करतो. म्हणून संतांनी आपल्याला ज्या मार्गाने जायला सांगितले ना त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. पण काय काय लोकांना सवय असते त्यांना कधीच कोणाचं काय ऐकायचं नसतं. बघा, एका गावामध्ये एक सासू आणि सून असते. आता ती सासूबाई सकाळी सकाळी उठली आणि देवपूजा करायला लागली. आता देवपूजा झाल्याच्या नंतर, आता मला सांगा, देवपूजा झाल्याच्या नंतर वाजवण्याकरिता काय असते हो? महिला वर्ग पूजा करताना तुम्ही घंटी असते. आता तिचा देवारा जरा मोठा होता, मग तिच्या देवाऱ्यावरती घंटी नसून मोठा घंटाच होता. आता पूजा झाल्याच्या नंतर तिनं घंटा इकडं तिकडं बघितला, तिला काही घंटाच सापडला नाही. तिनं सुनबाईला हाक मारली, सुनबाई अगं देवाऱ्यावरचा घंटा कुठं गेला? ती म्हणली, सासूबाई 2 मिनिटं थांबा, आणून देते. सुनबाई गेली, घंटा घेतला आणि आपल्या सासूच्या हातावरती ठेवला. आता बघते तर काय, तो घंटा बर्फासारखा गार पडलेला. सासूने विचारलं, गाय का सुनबाई, घंटा कुठं ठेवला होता? ती म्हणली, आत्याबाई फ्रीज मध्ये होता. अगं तुला काही कळतं का नाही, घंटेची जागा फ्रीज मध्ये असते का देवाऱ्यावरती असते? ती म्हणली, आत्याबाई तुम्ही ग बसा, तुम्हाला काही कळत नाही. ती म्हणली, का ग? अहो मी सकाळी एक रेसिपी बघत होते आणि रेसिपी बघत असताना त्या युट्यूबच्या माणसानं सांगितलं, कांद्या लसणाची पेस्ट करा आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. मग मी कांद्या लसणाची पेस्ट केली आणि हा 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवला. आता मला सांगा, तिला काही त्या घंट्याला फोडणी द्यायची होती का? पण तिला एवढं कळलं नाही का हिंदीतून एका तासाला काय म्हणतात, घंटा म्हणतात. म्हणजे काही कळत नाही, उगं शायनिंग मारायची. बघा, एक माणूस आजारी पडलेला. आता डॉक्टर कडे गेला, डॉक्टरने त्याला गोळ्या औषधं लिहून दिली. आता गोळ्या औषधं लिहून दिल्याच्या नंतर आपल्या घरी चालला. भूक लागली, एका हॉटेलमध्ये गेला. आता हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर त्यानं वडापाव खायला घेतला. काय? वडापाव. आता बसल्या बसल्या त्यानं काय केलं, त्या वड्यावरचं सगळं बाहेरचं वरचं पीठ काढलं आणि आतला बटाटा खायला लागला. आता शेजारी माणूस बसलेला तो म्हणला, अरे काही कळतं का नाही?
या परिसरातला सगळ्यात प्रसिद्ध हा वडापाव आहे आणि तू त्याच्यावरचं सगळं वरचं काढतोय आणि आतला बटाटाच खातोय. अरे मग 20 रुपये कशाला घालवले, घरी जाऊन बटाटा खायचा ना. तो म्हणला अरे बाबा तुला काही माहिती नाही. तो म्हणला का रे. तो म्हणला मी आताच डॉक्टर कडून आलोय आणि डॉक्टरने मला असं सांगितलंय बाहेरचं काहीही खायचं नाही, म्हणून मी याच्यावरचं सगळं पीठ खातोय आणि आतला बटाटा खातोय. बघा महाराज, म्हणजे त्यांना कधीच कुणाचं काय ऐकायचं नसतं. त्यांना वाटतं आम्हीच हुशार. पण संत महात्मे म्हणतात आम्ही ज्या मार्गाने तुम्हाला जायला सांगितलं त्या मार्गाने तुम्ही गेलं पाहिजे आणि आपल्या या कलियुगामध्ये उद्धार करून घेतला पाहिजे. मग आपल्या या कलियुगामध्ये उद्धार करण्याकरिता काय करायचे हो, तर नामस्मर कीर्तन साधन पेसोपे जळतील पापे जन्मांतळीचे. आपल्याला त्या भगवंताचं नामस्मरण आवडीनं घ्यायचंय. आपण भगवंताचं नामस्मरण आवडीनं घेतलं तर तो भगवंत नक्कीच तुमच्या आमच्या इच्छा पूर्ण करतो. विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबराय म्हणतात एवढा मोठा जगाचा बाप त्याला व्यवहार पक्का समजतो. तो अगदी प्रथम आपल्याकडून घेतो आणि मगच देतो. घेतल्याशिवाय तो कोणालाही काही देत नाही. बघा आता गावागावामध्ये सप्ते चालू आहेत. आता सप्ते चालू असले की सप्तातले कार्यकारी लोकांना देणगी मागतात. देणगी द्या मागतात की नाही. आपण देतो का. अजिबात नाही. कोण कोण देत असेल. मग बघा आपण दिलं तर तो भगवंत आपल्याला देणार आहे. तुम्ही एका हाताने द्या तो भगवंत तुम्हाला द्यायला तयार आहे. काय लोक म्हणतात अरे माझ्या ह्या वेळेस माळव्याला भावच नाही आला, कसा येईल मला सांगा. तुम्ही देणगी दिली का. देव कार्यामध्ये कुठं पैसे दिले का. मग तो भगवंत तुमच्या माळव्याला भाव द्यायचा का नाही तो भगवंताच्या हातात असतो. म्हणून तुम्ही एका हाताने द्या तो आनंद हाताने तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्ही सप्त्याला 500 रुपये द्या तो भगवंत तुम्हाला 1000 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्याला 1000 रुपये द्या तो भगवंत तुम्हाला 2000 दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्याला 5000 रुपये द्या तो भगवंत तुम्हाला 10000 दिल्याशिवाय नाही. कारण भगवंताचा स्वभाव असा आहे आधी घेशी आणि मगच देशी. म्हणून आपण भगवंताला दान केलं पाहिजे मग तो आपल्याला दान करतो. मग एवढा मोठा जगाचा बाप पण आपल्या भक्ताकरिता काय मागतो. एक तुळशीचं पान मागतो, अभंगाचं 3रं चरण. एवढा जगतारी एवढा
एकदा जोरदार टाळ्या वाजव. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. तो कबरे म्हणता तो भगवंत आपल्या भक्ताकडे काय मागतो तर एक तुळशीचं पान मागतो. कुणाकडे मागितलं एक शेवटचा दृष्टांत सांगते बघा. ज्या टायमाला तुकोबऱ्यांच्या घरी देव भावने म्हणून आले. आता आल्याच्या नंतर देवाला काहीतरी जेवण्याकरिता केलं पाहिजे. मग तुकोबऱ्यांच्या बायकोनं जेवण्याकरिता खीर बनवली. आता ती खीर देवाला जेवण्याकरिता दिली आणि खीर खाऊन झाल्याच्या नंतर बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक प्रथा आहे. जेवण झाल्याच्या नंतर मुख शुद्धी करण्याकरिता पानाचा विडा दिला जातो. काय दिला जातो? पानाचा विडा. आता तुकोबऱ्यांकडे पानाचा विडा नव्हता. तुकोबराय नाराज झाले आणि भगवंताच्या लक्षात आले. भगवंताच्या लक्षात आलं आणि भगवंत तुकोबराय म्हणतात, तुकोबराया नाराज व्हायची काय गरज आहे? कशाला? काळजी करू नका. मला काय मुख शुद्धी करण्याकरिता मला काय देवा हा प्रश्न पडलाय ना. तुकोबराय म्हणले हो देवा. मला सांगा तुमच्या घराच्या बाहेर तुळशी वृंदावन आहे का? हो आहे देवा. त्या तुळशी वृंदावनामधलं एक तुळशीचं पान माझ्याकरिता आणा. तुकोबरायांनी तुळशीचं पान आणलं आणि भगवंताच्या हातावर ठेवलं आणि तेच पान मुख शुद्धी करण्याकरिता म्हणून भगवंताने ते आपल्या तोंडात टाकलं. म्हणून असं म्हणलं जातं मागे तुळशी दळ पाणी. भगवंत आपल्याकडून मागतो ते फक्त आणि फक्त तुळशीचं पान. भगवंताला आपल्याकडून जास्त काही अपेक्षा नसतात. आपण फक्त त्या भगवंताचं आवडीनं भजन केलं पाहिजे. आता तसं बघायला गेलं तर पुरुष वर्गांचं महिला वर्गांचं प्रमाण भक्तीमध्ये जास्त दिसतं. पण पुरुष वर्ग हा नेहमी संसाराकडे गुरफटलेला आहे. पण मला सांगा संसारामध्ये काही सुख आहे का हो? आणि खरंच संसारामध्ये सुख असतं तर माझ्या बहिणाबाईंनी एवढं सुंदर प्रमाण नसतं दिलं. अरे संसार संसार दसात व्यासुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा कवानुयावर. अरे संसार संसार जसा कवानुयावर. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आधी हाताला चटके मग मिळते भाकर. मग संसारामध्ये सुख नाही. सुख कशात असेल तर ते परमार्थामध्ये. पण पुरुष वर्ग हा नेहमी संसारकारी गुरफटलेला आहे. पण अशा पुरुषांसाठी संत मंडळींनी एक प्रमाण दिले. कोणतं? तू म्हणशील घर, तू म्हणशील बायको पोर, ही तुझ्या मागची चोर. अरे मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच मात्यावर. म्हणून घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला करडतोस ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घर तार हे इथेच राहील सार. अरे मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. अरे मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. आपल्यासोबत शेवटच्या क्षणी काही येणार नाही. येईल ते फक्त आणि फक्त भगवंताचं नामस्मरण. आणि जर एवढं सांगून जर तुम्हाला कळत नसेल तर
तर हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं सरती शेवटी बा काळ बांधून नेईल. सरती शेवटी बा सरळ शेवटी बा काळ बांधून नेईल. सरळ शेवटी बा पिंगळा माधवारे बोल बोले तो देखा. पिंगळा माधवारे पिंगळा माधवारे बोल बोले तो देखा. पिंगळा माधवारे वाजवी टाळ गणगण नाचत सार. वाजवी टाळ गणगण नाचत सार. हे निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकुन 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 सांगावया आणि रमाई माझे नाव. 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 सहमवाग्या सहमवाग्या प्रेम नगर्या वारी. सावध होनी भजनी लाग देव करा ठेवारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयास. दान मागाया सालो दान मागाया. दान मागाया सालो दान मागाया. तुकोबराय म्हणतात एवढं सांगून जर तुम्हाला कळत नसेल तर आमचं काही जाणार नाही जाईल ते तुमचं. मग तुकोबराय म्हणतात एवढा मोठा जगाचा बाप या विश्वामध्ये आला. पुंडलिका करिता आला. पुंडलिकाच्या नावाकरिता आला. पुंडलिकाचं निमित्त केलं पण अख्ख्या जगाला सोपा झाला अभंगाचं शेवटचं चरण. रूपा आला नावा रूपा आला नावा रूपा आला नावा रूपा नावा रूपा
एकटा टाळ्या वाजवा पग बस. एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या. आला नावा रूपा तुका मने झाला सोपा, होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या. का या अभंगाचा भावार्थ मला जसा जमेल तसा बालविचारांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. आपण खूप भाग्यवान आहोत का ज्ञानोबरायांसारख्या तुकोबरायांसारख्या महात्म्याच्या सानिध्यामध्ये आपण राहतोय. त्या ज्ञानोबरायांसारखे तुकोबरायांसारखे संस्कार आपण आपल्या मुलांना दिले पाहिजेत. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, आपण ही वाचा, आपल्या मुलांना ही वाचण्याकरिता द्या. अहो ज्यांनी कुणी माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचली ना, त्याच्या जीवनामध्ये कितीही दुःख येऊ द्या, कितीही दुःखाचा पहाड कोसळू द्या, त्याच्या मनामध्ये कधीही आत्महत्येचा विचार येणार नाही. ही ताकद माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरी. ज्यांनी कुणी माझ्या